त्या गावात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या मुलीचे नाव सुशीला. पूर्व सुकृताने लहानपणापासूनच ती गुरुमार्गी असून नित्य दत्तनाम घेत असे. लहान वयातच तिचा विवाह झाला. ती पतीची मनोभावे सेवा करीत होती. परंतु दुर्भाग्याने तिचा पती तिचा अतिशय छळ करीत असे. तिच्यावर नको नको ते दोषारोपण करीत असे. त्यामुळे तिला मानसिक सुख नव्हते. सुशीलेचे सासू सासरे व मोठी माणसे तिच्या नवऱ्यास परोपरी समजावीत, परंतु तो कोणाचेच ऐकत नसे. एकदा त्याच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं. त्याने सुशीलेच्या सासू सासऱ्यांना बोलावून घेतले व सुशीलेची कुंडली मांडून चित्रविचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगळ कार्ये घडली आहेत. त्यामुळे तिच्या पतीस नपुसकत्व प्राप्त झाले.